कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने देखील अतिवृष्टीचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून पोलादपूर तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे महाड एमआयडीसीने बांधलेले रानबाजिरे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झाले। दरम्यान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे। या संदर्भातील हा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जोरदार पावसाच्या सरी बसत आहेत। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात आला असून रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आज आपण पाहू शकता, आज आपण पोलादपूर तालुक्यातील मुख्य व मोठे मानले जाणारे रानबाजिरे धरण या धरणाच्या आपण जवळ आहोत। आपण पाहू शकता रानबाजिरे धरण 100% भरलेले असून या धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी देखील येत असतात, फोटो काढण्यासाठी येत असतात। रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पोलादपूर येथून वाहणारी मुख्य सावित्री नदीचे पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून पावसाचा जोर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये नदीने इशारा पातळी, धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते। देवेंद्र दरेकर, रायगड।